Hello friends, day before yesterday we have started 9th standards English lesson Think Before You Speak. In yesterday's video we have learned a small example given by spiritual teacher to the young man. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शिकलो की आध्यात्मिक गुरूंनी त्या तरुण माणसाला सल्ला दिला की जसे एकदा विखुरलेले पेपर आपण गोळा करू शकत नाही, तसेच एकदा का आपण बोलून गेलो तर ते शब्द पुन्हा मागे घेता येत नाही. गुरूंनी त्याला सल्ला दिला की बोलण्यापूर्वी विचार करायला शिक. लेट्स लर्न नेक्स्ट पॅराग्राफ अबाउट सॉक्रेटिस. Think before you speak. See, student, do you know who was Socrates? Socrates was a Greek philosopher from Athens who is credited as one of the founders of Western philosophy. चला तर आपण सॉक्रेटिस काय म्हणतोय हे पाहूयात. सी पॅराग्राफ. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायजेस्ट मॅन ऑफ द एन्शंट वर्ल्ड. विद्यार्थी मित्रांनो, सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील किंवा प्राचीन काळातील एक हुशार असा सुज्ञ माणसांपैकी एक व्यक्ती होती. मेनी वेअर द यूथ्स हुज लिव्ज इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. यूथ म्हणजे तरुण आणि इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावाखाली. तर त्यावेळेसचे जे तरुण होते ते तरुण त्यांच्या प्रभावाखाली होते, म्हणजेच त्या तरुणांची आयुष्य जी होती ती अधिक चांगली सॉक्रेटिसच्या प्रभावामुळे बनली होती. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट. सॉक्रेटिस काय सांगायचे त्यांच्या डिसिपल म्हणजे शिष्यांना. सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना काउन्सिल्ड म्हणजे सल्ला देणे. तर सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना सल्ला द्यायचे की तुमचं तोंड जे आहे ते तुम्ही काय करा, बंद ठेवा. म्हणजेच काय तर योग्य वेळी फक्त ते तुम्ही बोला. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना आपले तोंड बंद ठेवायचा उपदेश करत होते, पण ते काय म्हणत होते, अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. जेव्हा खूपच नेसेसरी म्हणजे गरज, जेव्हा खूपच गरज आहे तेव्हाच बोला, असे सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना सांगत असे. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. त्यातील शिष्यांनी असं विचारलं की अहो पंडित, तुम्ही हे आम्हाला कसं कळणार की ही जी वेळ आहे ती योग्यच आहे बोलण्यासाठी, हे आम्हाला कसे समजणार, असं एका शिष्याने सॉक्रेटिसला विचारलं. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. त्यावर सॉक्रेटिसने असं सांगितलं की तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. 3 क्वेश्चन विचारल्यानंतरच तुम्ही बोला. अँड रिसिव्ड ॲन ॲफर्मेटिव्ह ॲन्सर. आणि जर तुम्हाला होकारार्थी ॲन्सर मिळालं, उत्तर मिळालं, टू ईच ऑफ द थ्री, त्या तिन्हींपैकी तिन्हींचंही उत्तर तुम्हाला यस मिळालं, देन रिप्लाइड सॉक्रेटिस. आणि मग तुम्ही बोला. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर सॉक्रेटिस असं म्हणतायत की स्वतःला तुम्ही 3 प्रश्न विचारा आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होकारार्थी जर तुम्हाला मिळालं तरच तुम्ही काय करा, तुमचं तोंड उघडा किंवा तरच तुम्ही बोला, असं सॉक्रेटिसने म्हटलेलं आहे. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. मग ते कोणते 3 प्रश्न होते बघा बरं. सी द फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्स बिफोर वी स्पीक इज. म्हणजे बोलण्यापूर्वी आपण पहिला स्वतःला कोणता प्रश्न विचारायचा, आवर सेल्फ म्हणजे स्वतःला. बिफोर वी स्पीक बोलण्यापूर्वी कोणता आपण पहिला प्रश्न विचारायचा स्वतःला, इज इट ट्रू म्हणजे हे खरं आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग. वेरॅसिटी म्हणजे सत्यता. जर आपल्याला जे आपण सांगणार आहोत त्याची सत्यता जर आपल्याला माहिती असेल तर आपण इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. आणि जर आपल्याला त्याची सत्यता माहिती नसेल तर एकही शब्द न बोलणे हेच योग्य आहे. व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी आवरसेल्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. आणि जर
आपण केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, जर आपण निष्काळजीपणे किंवा कोणतीही काळजी न करता शब्द उच्चारतो तेव्हा आपण काय करत असतो, तर ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ म्हणजे आपण ते खोटं जे आहे ते खोटं पसरविण्यास आपण कारणीभूत ठरत असतो. सी द नेक्स्ट क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज, आणि दुसरा प्रश्न काय विचारायचा आहे, इज इट प्लीझंट म्हणजे ते सुखदायी आहे का किंवा ते आनंददायी आहे का. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. आणि हे जर बघा, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स म्हणजे असं निरर्थक असं. वेन स्टेटमेंट म्हणजे की ज्याला काहीही अर्थ नाही असे निरर्थक अशी विधाने करत असतात. आणि पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स आणि दुसऱ्याला दुखावत असतात. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आणि जर आपल्याला दुसऱ्यांना दुखवायचं असेल तर त्यापेक्षा असे जे दुःखदायक शब्द आहे, अनप्लीझंट म्हणजे जे दुःखदायक शब्द आहे ते आपण रिमेन अनस्पोकन म्हणजे ते न बोलणे हेच योग्य आहे. म्हणजे जर आपल्या शब्दांमुळे एखादा दुखावला जात असेल तर ते शब्द आपण न बोलणे तेच योग्य आहे. आणि द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज, सॉक्रेटिसच्या मते तिसरा प्रश्न कोणता आहे बघा, इज इट युजफुल म्हणजे जे आपण बोलणार आहे ते उपयुक्त आहे का, म्हणजे त्याने कुणाला तरी उपयोग होणार आहे का. इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर, आणि आपण जे वाक्य बोलणार आहोत किंवा आपण जे बोलणार आहोत त्याचा फायदा, बेनिफिट म्हणजे फायदा, तो ऐकणाऱ्याला होणार आहे का. विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आणि जे आपण शब्द बोललेले आहेत किंवा जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामुळे कुणाला स्वास्थ्य लाभणार आहे का किंवा कुणाला त्याचं बेनिफिट म्हणजे फायदा होणार आहे का. आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, आणि जे बोलणार आहोत त्याची कुणाला मदत होणार असेल तर ओनली इन दॅट केस यू शूड वी गो अहेड अँड स्पीक, आणि तरच मग तुम्ही गो अहेड म्हणजे तुम्ही पुढे जाता किंवा पुढे व्हावे. कशासाठी, तर बोलण्यासाठी, तरच तुम्ही बोलण्यासाठी पुढे व्हा असं इथे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा लेसन जो आहे तो संपलेला आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की सॉक्रेटिसने काय सांगितलेले आहेत, तर जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न म्हणजे कोणते, तर पहिला म्हणजे एखादी गोष्ट आहे ती खरी आहे का त्याची सत्यता पटवून घ्या आणि मगच त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ते आनंददायक आहे का किंवा सुखदायी आहे का. जर ते सुखदायी असेल, दुसऱ्यांना त्याचा फायदाच होणार असेल तरच तुम्ही तुमचं बोलणं किंवा तरच तुम्ही त्या वक्तव्यावर बोला. आणि तिसरा प्रश्न म्हणजे ते उपयुक्त आहे का. जर ते आपल्याला बोलायचं आहे ते उपयुक्त असेल आणि त्याने जर दुसऱ्याचा फायदा होणार असेल तर तुम्ही बोला. असं सॉक्रेटिसने हे 3 प्रश्न सांगितलेले आहेत. आणि ह्या पाठात आपण काही न्यू वर्ड्स आहेत ते पाहणार आहोत. बघा, फर्स्ट वर्ड इज फनल, कोन शेप्ड वेसल म्हणजे इथे थोडक्यात नरसाळे हा ह्याचा अर्थ असा होतो. सेकंड वन इंडोर्ड, प्रोव्हाइडेड परमनंटली ॲज अ गिफ्ट म्हणजे थोडक्यात काय तर देणगी बहाल करणे. थर्ड वन इज अटर म्हणजे टू स्पीक म्हणजे काय तर उच्चारणे. फोर्थ वन इज अमेंड मीन्स इम्प्रूव्ह म्हणजे काय तर सुधारणा किंवा दुरुस्ती करणे. फिफ्थ वन वॉज टेकन अ बॅक म्हणजे स्टार्टल्ड बाय अ सडन टर्न ऑफ इव्हेंट म्हणजे थोडक्यात काय तर धक्का बसणे किंवा घाबरणे. सिक्स्थ वन स्टॅमर्ड मीन्स हेजिटेटेड म्हणजे काय तर थोडक्यात काहीतरी विचारायला घाबरणे किंवा बोलण्यास घाबरणे. सेवन्थ एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड म्हणजे थकलेला. हिअर आर सम मोर वर्ड्स. काउन्सिलचा अर्थ असा होतो की मीन्स ॲडवाइस्ड म्हणजे उपदेश देणे. नाइन्थ वन इज ॲफर्मेटिव्हचा अर्थ होकारार्थी असा होतो. द ॲफर्मेटिव्ह ॲन्सर येस
होकारार्थी. 10th वन इज वेरॅसिटी. वेरॅसिटी म्हणजे ट्रूथ, सत्यता किंवा खरेपणा. अँड 11th इज ट्रान्समिटर्स. हिअर इट मीन्स पर्सन्स हू स्प्रेड समथिंग इन दिस केस अनट्रूथ. म्हणजे थोडक्यात इथे काय आहे तर पर्सन हू स्प्रेड सम अनट्रूथ ऑर फॉल्स न्यूज. म्हणजे थोडक्यात काय तर अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवणारे जे लोक आहेत ते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या नवीन शब्दांचा तुम्ही अभ्यास करा. लेसन हा आहे तो एकदा वाचा आणि ह्या लेसनवर आधारित जे क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.